नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे सर्वात मोठी आनंदाची बातमी पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. हो महिलांनो, तुम्हाला आता जे तुमचे 1500 रुपये रोखण्यात आलेले होते आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने, हे तुम्हाला उद्यापासून पुन्हा पाठवल्या जाणार आहे. असं मी स्वतः म्हणत नाहीये, असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. तर महिलांना अगोदर तुम्हाला या ठिकाणी 1500 जानेवारी महिन्याचे आणि 1500 डिसेंबर महिन्याचे असे 3000 रुपये जाहीर करण्यात आलेले होते. पण विरोधी पक्ष नेत्यांनी यावर आक्षेप घेतलेला होता की जानेवारीचा ॲडव्हान्सचा लाभ आहे तो पाठवू नका. आचारसंहिता सुरू आहे, आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे आणि यावर निवडणूक आयोगाने आक्षेप पण घेतलेला होता आणि शासनाला सांगितलेलं होतं तुम्ही फक्त मागील महिन्याचे पैसे पाठवा, ॲडव्हान्स पैसे पाठवू नका. तर आता यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे पैसे रोखून ठेवण्यात आलेले होते ते आता उद्यापासून पाठवले जाणार आहे. तर बघा हा व्हिडिओ पूर्ण कशा प्रकारचा आहे, तर त्यांनी आपल्या मुलाखतीत काय म्हटलेलं आहे. बहन योजना पर आपने जब पैसे डालने की बात कही तो तुरंत विपक्ष के लोग चुनाव आयोग में गए और ऐसे में जो किस्त आने वाली थी 2 ज्वाइंट होकर के उसमें से डिडक्ट करा दी। लाडली बहनों पर इतना खतरा उनकी तरफ से क्यों लगता है? देखिए, इनकी फितरत ही ऐसी है। जिस समय हमने लाडली बहन योजना शुरू की, ये लोग थे हाईकोर्ट गए कि भाई इस योजना को शुरू मत कीजिए। हम हाईकोर्ट में जीते, सुप्रीम कोर्ट गए, हम सुप्रीम कोर्ट में जीते, और अब भी उन्होंने इस प्रकार से बहनों के खिलाफ ऐसी शिकायत की। हमें कोई फर्क नहीं पड़ता, हम 16 तारीख को भेज देंगे। बहनों को पैसा तो मिलेगा, बहनों का पैसा नहीं रोक सकते। ये 2 दिन डिले जरूर करवा सकते हैं, लेकिन हमारी बहनों का पैसा नहीं रोक सकते। तर बघा महिलांनो, विरोधक लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत. आम्ही आमच्या बहिणींना 16 तारखेला पैसे पाठवू, मुख्यमंत्री या ठिकाणी भाजप महाराष्ट्र म्हटलेलं आहे. आणि हे जे आहे या मुलाखती सुरू असताना या ठिकाणी यांनी जाहीर केलेलं आहे. महिलांना तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे आणि यामध्ये यांनी स्पष्ट म्हटलेलं जे 1500 रुपये रोखून ठेवलेले होते निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या तक्रारीवरून, ते आता आम्ही उद्या पाठवू. आता पाठवण्यात आले नाही आमच्याकडून, तर उद्या आम्ही या ठिकाणी पाठवू. तर उद्या आपल्याला माहितीच पडेल की 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार की नाही येणार. तर कारण बऱ्याचशा महिलांना अजून नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, काही महिन्यांना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो पाठवण्यात आलेला तो पण मिळाला नाही. हा जो जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे हा तुम्हाला 1500 रुपये एक्स्ट्रा जाहीर केलेला होता निवडणुकीपूर्वी, तो आता तुम्हाला उद्यापासून पाठवण्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता आपल्याला उद्याच माहित पडेल की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत. तर पैसे यायला सुरुवात झाली की याबाबतचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.